नमस्कार मंडळी, पेंट फेस्टिवल 2024च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं आगरी लाईफतर्फे स्वागत करते। पेंट फेस्टिवलमध्ये एंट्री पहा कशी मस्त सजवली आहे। आपण गेलो होतो 10 तारखेच्या रविवारी। इथे तिकिटांसाठी खूपच गर्दी असून सुद्धा आपण तिकीट तर मिळवली। पुढे आतमध्ये आपण गेलो तर आतमध्ये सुद्धा हीच गर्दीची परिस्थिती होती। या गर्दीतून रस्ता काढत आपण पोहोचलो स्टेज जवळ। वैयक्तिक नृत्य स्पर्धा चालू असल्याने तिथे आपल्याला लावणी वगैरे यासारखे विविध प्रकार पाहायला मिळाले। पण तिथे बसायला जागा नसल्यामुळे आपण थेट निघालो जायला ते म्हणजे पाळण्यांकडे व दुकानांकडे। पाळण्यांकडे गेल्यावर वर पाहताच आपल्याला एक भला मोठा आकाश पाळणा दिसला। पण आकाश पाळण्याचं तिकीट विचारताच आपल्या तोंडचं पाणीच पळून गेलं, म्हणून आपण गेलो पाणी घ्यायला। पाण्याच्या बाजूला असलेलंच पान शॉपवर आपण पान घ्यायचं ठरवलं, परंतु ते पानवाल्याचं काय आपल्याकडे लक्षच नव्हतं। पान मागितले होते आपण, पण त्याने दिले दुसऱ्यालाच। फायनली मोठ्या प्रयत्नांनंतर, अथक प्रयत्नांनंतर आपल्याला पान देण्यास तो राजी झाला। आम्ही तिघांनी वेगवेगळ्या प्रकारचे पान घेतले। पान खाऊन झाल्यानंतर आपण निघालो इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांकडे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आपल्याला पाहायला मिळाल्या। पिझ्झा, स्प्रिंग पोटॅटो, शेजवान राईस आणि दाबेली। खूप सारी खाद्यपदार्थांची दुकानं होती। रविवार असल्यामुळे फेस्टिवलमध्ये गर्दी सुद्धा भरपूर होती। पुढे लहान मुलांचे काही पाळणे, इतर खेळांची दुकाने जिथे आपल्याला पैसे भरून टेडी बेअर वगैरे हे आपल्या विनिंग प्राइजवर मिळतात। रिंग टाकून आपल्याला पैशांच्या नोटा सुद्धा मिळवता येतात। थोडं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला 30-30 रुपयात घरात उपयोगी अशा वस्तू आपल्याला इथे विकत घ्यायला मिळतात। यामध्ये झाडांच्या कुंड्या, घरात वापरण्यात येण्यासाठी डबे, पाण्याचे मग इत्यादी सर्व काही समावेश होतं। त्याच्या बाजूलाच एक पुस्तकांचं भव्य मोठं असं प्रदर्शन भरलं होतं, ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतील विविध प्रकारची पुस्तके आपल्याला पाहायला मिळाली। शाळेसाठी उपयोगी वस्तू, लोणची, चटण्या इत्यादींची दुकानं लागलेली होती। तर मित्रांनो, ही पेंट फेस्टिवलची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।